झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। जळगाव जिल्ह्यात असलेल्या रावेर तालुक्यातील अभोडा गावात सोमवारी 31 मार्च रोजी सकाळी एक थरारक घटना समोर आली। पतीने चारित्र्यावर संशय घेत आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे खून केल्यानंतर संबंधित पतीने स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर होत आपला गुन्हा कबूल केलाय। या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 38 वर्षीय मयत महिलेचं नाव आशा संतोष तायडे असून आरोपी पती संतोष तायडे यानेच पोलिसांना घटनेबद्दल माहिती दिली। रावेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमोरा गावातलं एक माणूस आहे संतोष तायडे यांनी यांच्या पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा गला दाबून काल रात्री 4 वाजता त्यांना मारलेले होते। त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता स्वतः पोलीस स्टेशन रावेर पोलीस स्टेशनला हजर झाला। त्यांनी अशा गोष्टी पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सांगितल्यावर त्यांचं सांगण्यावरून पंचनामा आणि पुढील FIR करण्यात आलेलं आहे। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ही घटना गावात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे। प्राथमिक चौकशी केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी राहुल सुरवाडे, झेप मराठी, जळगाव। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।